श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. प्रत्येक घरातला पुरुष हा कर्ता पुरुष असतो आणि आपल्या पतीची प्रगती व्हावी यासाठी प्रत्येक महिला, प्रत्येक पत्नी प्रयत्न करत असते. तर महिलांनो, मी तुम्हाला आज एक गोष्ट सांगणार आहे, एक स्तोत्र सांगणार आहे. तर ते तुमच्या घरामध्ये रोज वाचलं गेलं पाहिजे. प्रत्येक महिलेने जर हे घरामध्ये वाचलं तर त्यांच्या पतीच्या कामामध्ये अडथळे येणार नाहीत आणि पतीची प्रगती होईल. प्रत्येक स्त्रीला माहिती आहे, आपल्या घरातला जो कर्ता पुरुष असेल तो जर काम करणारा असेल आणि तो कष्ट करत असेल तर त्या घराची प्रगती होतेच. या उलट ज्या घरातला पुरुष हा आळसलेला असतो, नेहमी काम करत नाही, त्या घरामध्ये नेहमी सतत भांडण, कटकटी होत असतात. कारण प्रत्येक स्त्रीला असं वाटत असतं की माझा जो पती आहे, तो घरातला जो कर्ता पुरुष आहे, तर त्याला त्याच्या कामामध्ये नेहमी यश मिळालं पाहिजे. त्याने जे कष्ट केले आहेत त्या कष्टासोबतच त्याला नशिबाची साथ मिळाली पाहिजे. त्याच्या कामामध्ये कुठलेही अडथळे येऊ नये. तर यासाठी प्रत्येक पत्नीने मी एक स्तोत्र सांगते आहे, ते घरामध्ये वाचायला सुरुवात करा. तर श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला प्रत्येक विवाहित महिलांनी जर तुम्ही हे स्तोत्र वाचत असाल तर त्याचा तुम्हाला फायदा झालाच असेल. पण ज्यांना माहिती नाही आहे त्या प्रत्येक महिलांना आज माझी विनंती आहे की तुम्ही आजपासूनच तुम्ही हे स्तोत्र वाचायला सुरुवात करा. यूट्यूबवर अवेलेबल आहे, यूट्यूबवर सुद्धा तुम्ही ऐकू शकतात. प्रत्येक कामामध्ये जर आपल्या पतीला अपयश येत असेल, अडथळे येत असतील, कष्टासोबत नशिबाची साथ मिळत नसेल, आपल्याला दिसत आहे की पती जो आहे तो रात्रंदिवस काम करतोय, पूर्ण मेंटली, फिजिकली तो पूर्ण अगदी व्यस्त असतो, पण तरी पण पाहिजे तेवढा मोबदला मिळत नाही, कष्टाला फळ मिळत नाही. असं जर आपल्या घरामध्ये होत असेल तर प्रत्येक महिलेने, त्या घरातल्या महिलेने हे स्तोत्र जे आहे ते घरामध्ये एकदा तरी रोज वाचायलाच हवं. याचबरोबर घराची प्रगती होत नसेल, वारंवार अडचणी, संकटे, आजारपण, आर्थिक काही अडचणी, मुलांच्या शिक्षणामध्ये अडचणी किंवा विवाहित जीवनामध्ये काही अडचणी येत असतील, तर घरामध्ये सुख, समाधान, समृद्धी येत नसेल, पतीची सारखी चिडचिड होत असेल, पत्नीची चिडचिड होत असेल, तर अशा ज्या काही अडचणी आहेत त्या निघून जाण्यासाठी तुम्हाला हा उपाय जो आहे तो करायचा आहे. हे स्तोत्र तुम्हाला म्हणायचं आहे. अतिशय प्रभावी हा उपाय आहे. तुमचा व्यवसाय असो, उद्योगधंदा, व्यापार काही आहे त्यामध्ये तुम्हाला यश येईल. त्यामुळे आजपासून प्रत्येक स्त्रीने आपल्या घरामध्ये हे स्तोत्र जे आहे ते वाचायला सुरुवात करा. तुमच्यावर स्वामींची कृपा होईल. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, हे आपल्या स्वामींचं वाक्य आहे आणि ही एक स्वामींची सेवा आहे. तर प्रत्येक महिलेने ही सेवा केलीच पाहिजे. त्यांच्या घरामध्ये, त्यांच्या पतीच्या कार्यामध्ये कधीही अडथळे येणार नाहीत. पतीची भरभरून प्रगती होईल आणि पतीची प्रगती झाल्यावर अर्थातच आपल्या घराची प्रगती होते. निर्विघ्नपणे सगळ्या गोष्टी पार पडतात. म्हणून दररोज न चुकता संध्याकाळच्या वेळेस, ज्या वेळेस आपण संध्याकाळी देवासमोर दिवा, अगरबत्ती लावतो, तर त्यावेळेस तुम्ही जेव्हा काही स्तोत्र, मंत्र, आरती म्हणतात, त्यासोबतच तुम्हाला दीप, अगरबत्ती लावून झाल्यानंतर त्यावेळेस तुम्हाला या स्तोत्राचं वाचन करायचं आहे. फक्त आपल्याला माहिती की महिन्यातले जे काही मधले 3-4 दिवस आहेत त्यावेळेस फक्त आपण नाही करू शकत, ते तुम्ही लक्षात घेऊन करा. हे कुठलं स्तोत्र आहे? तर हे स्तोत्र आहे अक्कलकोट स्वामी स्तोत्र. हे मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देते, पण ते बऱ्यापैकी मोठं आहे, तर डिस्क्रिप्शनमध्ये पण काही गोष्टी टाकायला लिमिटेशन आहे. तर जेवढं शक्य आहे, पूर्ण मावत असेल तर मी पूर्ण देते. तर मी तुम्हाला ते अक्कलकोट स्वामी स्तोत्र आहे ते तुम्हाला देते. यूट्यूबवर पण तुम्हाला मिळून जाईल, गुगलवर तुम्ही टाका, तिथेही तुम्हाला मिळून जाईल. तर हे तुम्ही घरामध्ये वाचायला सुरुवात करा. घरामध्ये वातावरण जे आहे ते आनंदाने भरून जाईल आणि संध्याकाळी बघा, संध्याकाळची वेळ आहे ती माता लक्ष्मी घरामध्ये येण्याची वेळ असते आणि त्यामुळे आपण जर हे स्तोत्र वाचलं तर स्वामी महाराज तर आपल्याला भरभरून आशीर्वाद देतीलच, यासोबतच आपल्या घरामध्ये लक्ष्मी जी आहे ती खेळती राहते. काही समस्या, अडचणी जर येत असतील तर तुम्ही 100% न चुकता दररोज श्री अक्कलकोट स्वामी स्तोत्र हे जे आहे ते वाचायला सुरुवात करा. फक्त तुम्ही न चुकता संपूर्ण श्रद्धेने, विश्वासाने, भक्तीने करा आणि जेव्हा तुम्ही वाचता तेव्हा पूर्ण लक्ष जे आहे ते तुम्हाला तुमच्या वाचनाकडेच ठेवायचे आहे. न चुकता दररोज हे तुम्ही वाचायला सुरुवात करा. खास करून ज्या महिला विवाहित आहेत त्यांनी हे नियमितपणे वाचा. यामुळे पतीची चिडचिड कमी होते, पतीला त्याच्या कष्टासोबत नशिबाची साथ मिळते आणि घरात प्रगती होऊ लागते. आणि जेव्हा आपण केलेल्या कष्टाचं फळ आपल्याला मिळतं तेव्हा आपण काम अजून जोराने सुरू करतो. या उलटच आपण खूप कष्ट करतो पण यश येत नाही,
तर अशा वेळेस आपण जेवढे कष्ट करतोय ते सुद्धा सोडून देतो आणि मग त्या घरात काही चांगलं होत नाही. म्हणून अक्कलकोट स्वामी स्तोत्र न चुकता वाचायला सुरुवात करा. अतिशय महत्त्वाचं आणि खूप प्रभावी आहे. आपले जे स्वामी भक्त आहेत त्या सगळ्यांना माहिती आहे की आपण स्वामींची छोटी छोटी सेवा केली तरी स्वामी आपल्याला त्या एक एक क्षणाची परतफेड करतात. आता आपण किती मनापासून करतोय याला महत्त्व आहे. घरामध्ये तुम्ही नियमितपणे या ज्या काही गोष्टी आहेत त्या अंगी लावून घ्या की जेणेकरून आपल्या पतीची प्रगती होईल आणि आपोआपच आपल्या घराची सुद्धा प्रगती व्हायला लागते. आणि तुम्ही ही सुरुवात करा. काही दिवसातच तुम्हाला 100% अनुभव येईल. हे स्तोत्र तुम्ही ज्या दिवसापासून हा व्हिडिओ बघितला आहे त्या दिवसापासूनच तुम्ही वाचायला सुरुवात करा. तुम्हाला घरामध्ये सकारात्मक अतिशय चमत्कारिक असे बदल दिसून येतील. तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.